सर काय परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये पुरवठा इंधन पुरवठ्याची? सद्यस्थितीमध्ये आपल्याला मागच्या वर्षीचा पुरवठा होता मे महिन्यामध्ये, त्याच पद्धतीचा पुरवठा या वर्षी सुद्धा चालू आहे. उलट त्यामध्ये आपल्याकडे वाढ झालेली आहे. त्यामध्ये जवळपास बीपीसीएल कंपनी सोडत आहे, पीसीएल आणि एचपीसीएल जवळपास 23% वाढ झालेली आहे. त्यामुळं मागणी एवढा पुरवठा नाहीये, पण निश्चितपणे पुरवठा सगळ्या पंपावर होत आहे. कालचा जर बघितलं तर कालचा रिमेनिंग बॅलन्स आपल्या जवळपास 1900 लिटर पेट्रोल आहे आपल्याकडे, 1900 केएल पेट्रोल आणि जवळपास 1200 केएल डिझेल आपल्याकडे. म्हणजे आपल्या जवळची जवळपास विक्री हे 1200 ते 1300 केएल डिझेल चालू आहे. पेट्रोल विक्री कमी आहे त्यामुळे पेट्रोल सगळीकडे उपलब्ध आहे. फक्त डिझेलचा थोडंसं काही पंपावर विशेषतः ग्रामीण भागामध्ये जास्त पंपावर साठा कमी येत आहे. 12 केएलच्या वर साठा येत नाहीये, त्यामुळे तिथं गर्दी पण होत आहे आणि उचल पण लवकर होत आहे. त्यामुळे थोड्याशा ठिकाणी पंप सुद्धा दुपारपर्यंत राहत आहेत. काही गैरप्रकार जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहे, त्या गैरप्रकारासंदर्भात काही कारवाई करण्यात आलेली आहे? गैरप्रकार म्हणजे साठा किंवा असं काही काळा बाजार असं काही सापडला नाहीये. काही टेक्निकल बाबी होत्या, काही लोकांनी स्टॉक असताना पंप बंद केला होता, तर त्याच्यामध्ये आम्ही रिपोर्ट तयार करून त्या कंपनीला कारवाई करण्याकरता पाठवलेला आहे. परत लाडगावला सुद्धा काल आमची तक्रार झाली होती की आमच्याकडे वाटत नाही, आम्ही टीम पाठवली पण तिथं वाटप चालू होतं. रात्री परत पैठणच्या नक्षत्रवाडी सुद्धा तशी तक्रार आली होती. साठा जिथे आहे तिथं वाटप करावे असे आम्ही आदेश तिन्ही कंपन्यांना दिलेले आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक जर कोणी करत असेल, जसं परवाच्या दिवशी तो जमा प्रकार घडला, त्याची पण त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. तर तुम्ही आता एक निर्णय घेतलाय असं म्हणतात की तलाठी जे आहे तर जाऊन पाहणी करणार आहे, वॉच ठेवणार आहे, काय नेमकं प्रकार? नाही, आता निर्णय काय घेतला नाही आम्ही. त्यामध्ये आम्ही बुलढाणा जिल्ह्याने तसे एक आदेश काढलेले आहेत की प्रत्येक पंपावर त्यांनी एक कर्मचारी ठेवलेला आहे. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 363 पंप आहेत आणि सर्व पंपावर कर्मचारी देणं आपल्याला शक्य होणार नाही. त्यामुळे जिथं आवश्यकता असेल, जिथं गर्दी असेल, जिथं अडचण असेल किंवा जिथं काही गैरप्रकार होण्याचे संकेत मिळत असतील त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही आमची टीम पाठवू आणि त्याप्रमाणे कारवाई करू. बाकी आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या हिशोबाने त्यांना आरसी बुक अवेलेबल करावे का ट्रॅक्टरचं, किंवा त्यांना आयडी स्टॅग फॉर्मर आयडी द्यावे का त्यांनी, अशा सुद्धा सूचनाचा आम्ही पालन करण्याचा प्रयत्न करतोय. मान्य जिल्हाधिकारी महोदयांची चर्चा झाल्यानंतर त्यामध्ये योग्य ते आदेश काढले जाते. शेतकऱ्यांना 2000 रुपयाचं डिझेल होता, तर 450 रुपयाचा एक कंपल्सरी बिल होता. हा, एक 3-4 दिवसापूर्वी प्रकार घडला होता. पण आम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये आमचा ऍओ पाठवून तिथं त्यांना कारवाई केली. सांगितलं की कुठलीच जबरदस्ती करायची नाहीये. जर तुम्ही डिझेल असेल तर डिझेल द्या, जी मागणी केली ती देत जा. त्यामुळे तो प्रकार बंद झालाय, पण एक दिवस त्यांनी केलेला आहे प्रकार. पण सर अशी कठोर कारवाई काय होत नाही, म्हणजे फक्त अशा सूचना जर दिल्या तर मग काय फरक पडणार आहे? आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे ईसी ऍक्ट अंतर्गत आपण कारवाई करत असतो. ईसी ऍक्ट मध्ये शक्यतो गैरप्रकार किंवा काळा बाजार किंवा चुकीच्या गोष्टी वापर केला तर त्या कारवाई होतात. या टेक्निकल बाबी आहेत, त्या कंपनीच्या अंडर केल्या असतात. त्यांची जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स तरी कारवाई करणे आवश्यक असतात. पण आम्ही निश्चितपणे त्या लाडगाव त्या पेट्रोल पंपाबद्दल, पैठणच्या वैजापूरच्या पेट्रोल पंपाबद्दल पण आम्ही कारवाई केली आहे. त्यानंतर पाराळच्या पंपामध्ये अशी तक्रार आली होती की लोकांना तो डिझेल देत नाही. तिथे सुद्धा आम्ही कंपनीला निर्देश दिले आहेत की तुम्ही जर स्वतः तपासणी करा आणि त्याच्यावर टेक्निकल काय बाबी असेल तपासून कारवाई करावी. किती आढळल्या नाही, असे दोषी कोणी आले? एक प्रश्न असा आहे सर की जर अशी एखाद्या पेट्रोल पंप चालकाने मनमानी वगैरे केली तर त्याच्यावर कारवाईचे अधिकार तुम्हाला नाही, कंपनी करू शकते. येस, पंप आहे. नाही तर ठोस कारवाई काय होत नाही, त्याच्यामुळे 25,000चा एक कारवाई कारवाई अशी कोणती बाबी नाही ना. कारवाई काय करायची त्यामध्ये काहीतरी आढळ पाहिजे ना आमच्या ऍक्ट नुसार. गरज नसताना 450 रुपये. बरं, मग त्याच्यामुळे आम्ही कंपनीला सांगितलं की अशा गोष्टी तुम्ही त्यांना सांगा. तो स्वतः गेला होता, स्वतः ऑफिसर गेला होता. वैजापूर तालुक्याचाच प्रकार आहे, एका पंपावरती व्हिडिओ आहे की त्या ठिकाणी 25,000चा डिझेल एका अवैध वाहतूक करणाऱ्या, वाळू वाहतूक करणाऱ्या हायवामध्ये टाकला जातो आणि शेतकऱ्यांना दिलं जात नाही. जर तेवढं त्या एक हायवामध्ये जेवढा पेट्रोल तेवढा किमान 100 शेतकऱ्यांना तेवढा पुरेल एवढा पेट्रोल असे प्रकार करतायत, जाणून बुजून पंप चालक करतायत. बरोबर आहे, काहीतरी कारवाई केल्याने इशारा नाही. कालच आम्हाला आमच्याकडे तक्रार दाखल झाली आहे आणि कंपनीला कागदपत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कारवाई करा, कोणी कारवाई करा. कारण प्रत्येकाला किमान गरजेपूर्वक मिळाला पाहिजे. एखाद्याला जास्त देण्याची सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे काही काही पंपचालक मनमानी करत आहेत. निश्चितपणे आम्ही इशारा देणार त्यांना की जर आज झाले तर आम्ही त्याच्यावरती योग्य ती कारवाई करू. आणि आम्ही कंपनीवरती सांगितलं की तुम्ही 2-3 पंप बंद करा, तर ही कारवाई योग्य होईल आणि लोकांवर जरा पोहोचत राहील. एक अफवा अशी पसरलेली आहे जिल्ह्यामध्ये, काय ग्रामीण भागामध्ये खास करून, की एवढंच तो द्यायचं ठरवलेलं आहे किंवा असं काही तुम्ही नियम घालून दिलाय का किती पेट्रोल कुणाला दिलं पाहिजे, डिझेल दिलं पाहिजे? आम्ही फक्त एवढं म्हटलं की शेतकऱ्यांना प्रायोरिटी वाटप करावे, कारण आता कॅनमध्ये किमान 25 लिटर शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. आज कुठली निर्बंध आपण घातले नाही की किती द्यायचं कोणाला.
पण त्याला पुरेसा असा पुरवठा द्यावा असे आम्ही विनंती केली. झालता पाट्याला एक रुग्णवाहिका होती रात्री आलेली, तुम्ही म्हणताय की इमर्जन्सीला द्या, पण इमर्जन्सीला सुद्धा दिलं जात नाहीये आणि परत पाठवलं जातं. व्हिडिओ देखता नाही, ते झालटा फाटा मी चौकशी केली, त्याच्यामध्ये त्यांचं नोझल बंद झालं होतं. ते कंपनी सेन्सरनं नोझल बंद करत असते, त्यामुळे जरी साठा असला तर ते सबमर्शिल पंपाच्या खाली त्यांना साठा घालता येत नाही, कारण किमान 2000 लिटरचा साठा स्टॉक त्यांच्याकडे असतो. त्याच्यामुळे तो त्याला देता आला नाही, बाकीच्या पंपावर व्यवस्था करून त्यांना देण्यात आले. काय आवाहन करा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आणि पेट्रोल पंप चालकांना काय इशारा द्या? नाही, पेट्रोल पंप चालकांचे आम्ही एक जाहीर कडक आम्ही आवाहन असं करतोय की तुम्ही जाणीवपूर्वक कुठल्याही शेतकऱ्यांना किंवा इतर ग्राहकांना त्रास देऊ नये, त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना पुरवठा करावा. आपल्याकडे स्टॉक असताना जर तुम्ही जाणीवपूर्वक जर केला, जरी ते ECI ऍक्ट अंतर्गत येत नसेल तरी आम्ही तुझ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याकरता आम्ही सर्व सेल्स ऑफिसरला निर्देश दिलेले आहे आणि किंबहुना आम्ही सुद्धा आमच्या टीम त्यामध्ये पाठवत आहोत. आणि शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना किंवा इतर सर्व इमर्जन्सी लोकांना आव्हान आहे की आपण थोडासा आवश्यकता असेल तेव्हाच आपण साठा उपलब्ध करून घ्यावा. आपल्याकडे पुरेसा साठा येत आहे. आपलं दररोज सिलिंग 1200 केलच्या वर जात नाहीये आणि आपल्याकडे 1300-1400 पेक्षा जास्त केल आपल्याकडे साठा येत आहे. त्यामुळे निश्चितपणे एक आपल्याकडे रिझर्व्ह जो असतो, प्रत्येक पंपाला रिझर्व्ह जो स्टॉक असतो तो सुद्धा सबमर्शिबल पंपाच्या खाली ठेवता येत नाही, कारण ते पंप बंद पडला तर पुन्हा तो पंप चालू होत नाही लवकर. त्यामुळे आपल्याकडे 500-600 केल साठा हा असाच टँक मध्ये पडून असतो आपल्याकडे, तो वापरता येत नाहीये. म्हणून आम्ही कंपन्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा जो रिझर्व्हचा कोटा आहे तो जरा कमी करावा, जेणेकरून सर्व लोकांना तो उपलब्ध होईल. आणि नागरिकांनी पॅनिक होऊ नये, बाईंग करण्याची आवश्यकता नाहीये, साठवून करण्याची आवश्यकता नाहीये. कालच BPCL कंपनीने पेसो ऍक्ट अंतर्गत कुठल्याही कॅनमध्ये डिझेल दिलं तर तो स्फोटक आणि घातक होऊ शकतो असे त्यांनी निर्देश जारी केलेले आहेत. त्यामुळे आमचं आव्हान असं असेल की स्टॉक करू नका, दररोज आपल्याला मिळेल आणि उपलब्ध होईल. दुष्काळ परिस्थितीचं टँकरला देखील पाण्याच्या डिझेल लागतं, तर अनेक ठिकाणी डिझेल मिळत नाही, टँकर उभे आहेत. महानगरपालिकेचे 45 टँकर एका ठिकाणी उभे, आज डिझेल मिळालं पण उद्याची परिस्थिती माहिती आहे. याबाबत आपण काही वेगळ्या सूचना दिल्या आहेत, कारण ते अत्यंत महत्वाचे, कारण पाणीच मिळत नाही लोकांना पिण्याला. नाही, आम्ही तर इमर्जन्सी मध्ये जेवढे काही येतात आपल्याकडे, हॉस्पिटल असो, रुग्णवाहिका असो किंवा पाण्याचे पंप असो किंवा इतर जे आपल्या शासकीय सेवेमध्ये जिथे उपलब्ध वाहन आहेत त्या ठिकाणी इमर्जन्सी मध्ये द्यावं असं आपण सर्व तिन्ही सेल्स ऑफिसरला आपण पत्र दिलेलं आहे. त्यामुळे एखाद्या कुठे झाले असेल पण आम्ही निश्चित दक्षता घेऊ आणि यापुढे प्रत्येक इमर्जन्सी सेवेला वेळेवर मिळावं याकरता प्रयत्न करू. थँक्यू.